आता पायगड्या व्हीएसआर साठी डीजीसीए कडून काय पायगड्या घातल्या जातात का? पुढे घ्या. आता हा रिपोर्ट आहे, तुम्ही इथं बघताय लेअर जेट 45. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही जर टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असाल तर तुम्ही टेक्निकली बोललो पाहिजे ना. कॅमेराचं काय आहे, त्याचं पिक्सल किती आहे, डिटेलमध्ये बोललो पाहिजे. पिक्सल कॅननचा कॅमेरा आहे तर कॅनन 1 आहे का 2 आहे का, नाहीतर मोबाईल जो वापरला, जो तिथं मर्डर सीनवर मोबाईल जो सापडला तो आयफोन 17 आहे का 16 आहे का 15 हे तुम्हाला सांगावं लागेल. पण बघा, टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी काम करते, का आम्ही ऑब्जेक्शन घेतो या एजन्सीवर आणि डीजीसीएच्या आत्ताच्या लोकांवर, सगळ्याच नाही पण काही लोकांवर. इथं लिहिलंय लेअर जेट 45 एअरक्राफ्ट. हे लेअर जेट 45 एअरक्राफ्टच नाहीये, हे लेअर जेट 45 कुठे रे XR हे विमान आहे. हे आहे लेअर जेट 45 जे अजून सुद्धा उडते. हे 1 स्टेप पूर्वीच आहे आणि हे विमान आहे अजितदादांचं. हे आहे XR. हे अमेरिकेतून बाय केलं होतं. पुढे मी तुम्हाला डिटेल्स देतो. म्हणजे एजन्सी, कालचा रिपोर्ट तुम्ही वाचून बघा डीजीसीएचा, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लेअर जेट 45 दिलंय. फक्त आम्ही म्हणतोय XR आहे आणि ते खरंच XR आहे. हे वेबसाईट ही त्या व्हीएसआरची वेबसाईट आहे आणि अमेरिकेवरून ते विमान घेतलं, त्याचे डिटेल्स पुढे जाऊन बघितले ते सुद्धा XR आहेत. म्हणजे तुम्ही टेक्निकल एजन्सी असताना, तुम्ही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करत असताना तुम्ही जर मॉडेलच चुकवत असाल तर तुमच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? मोठ्या नेत्यांनी सांगितलंय की रोहित पवार असं ऑब्जेक्शन घेत नाही. काल कुठला तरी इथला एक मुंबई पुरता मोठा नेता का छोटा नेता त्यांनी सांगितलं की का ऑब्जेक्शन घेत, याच्यासाठी आम्ही ऑब्जेक्शन घेतोय. तुम्ही याच्यामध्येच जर मॉडेलच चुकवत असाल तर पुढे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही कशी करणार आहात असा प्रश्न आहे पुढे. हा बघा, आता दुसरं केंद्रीय विमान डीजीसीए, आता सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन आणि ह्याच्यामध्ये सर्टिफिकेट ऑफ हे विमानाचं काय म्हणतात त्याला, एअरवर्दीनेस, हे 2 आहेत. आता एअरवर्दीनेस सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस कधी आलंय 21 ला आणि विमान रजिस्टर कधी झालंय 22 ला. म्हणजे काय केलं, आधी गाडी घेतली, त्याचं सगळं पीएसयू वगैरे केलं, सगळं करून टाकलं आणि नंतर ते रजिस्टर केलं, तसं विमानाचं झालं. हे चुकीचंच आहे. हे पीआयबी रिपोर्ट आहे 28/1 याच्यामध्ये जर तुम्ही सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस याच्यामध्ये जो फरक येतोय तो 1 वर्ष आधीचा आहे, हेच तुम्ही चुकला आहात. आधी रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं आणि मग तुम्हाला एअरवर्दीनेस घ्यावं लागतं. इथं जर रिपोर्टमध्ये तुम्ही चुकवत असाल म्हणजे कुठेतरी रिपोर्ट मॅन्युपुलेट केले जातात का, रिपोर्टमध्ये हेराफेरी होती का, असा आमचा साहजिकच प्रश्न राहणार ना. हे तुमच्याच रिपोर्टवरनं आम्ही सांगितलं ऍक्सिडेंट नंतरच्या, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणत असाल नाही आमच्याकडनं चुकलं, काढलं ना आम्ही, आमचे पण काही कॉन्टॅक्ट आहेत का नाही, हे आहेत ना सर्टिफिकेट, हे दोन्ही सर्टिफिकेट आम्ही इथं लावलेले आहेत, त्याच्यावरनं तुम्ही बघा. म्हणजे एजन्सी डीजीसीए म्हणते तारखा चुकवते, आम्ही पुरावे देतो की तारखा चुकल्यात, ह्याच्यावरनच आम्हाला कुठेतरी या इन्व्हेस्टिगेशनवर डाऊट आहे. पुढे आता ह्याच्यामध्ये हे विमान, कुठलंही विमान घेतलं गेल्यानंतर त्याला 5000 तास असं काहीतरी दिलं जातं. त्याचं तास किती होते या विमानाचे? 5000. अजित काका जेव्हा विमानामध्ये बसले होते त्याला किती तास झाले होते तर ते 5915. किती तास बाकी होते? त्या कंपनीच्या म्हणण्यानुसार फक्त 85 तास. अहो आम्ही सुद्धा जेव्हा उडतो ना, आम्ही बघतो 400 तास बाकी आहेत का 500 तास बाकी आहे, हे आम्ही सिव्हिलियन म्हणून बघतो. मग अजितदादा तर Z+ सिक्युरिटीचा माणूस होता, त्यांच्या विमानामध्ये जेव्हा ही घटना घडली तर आपण जर बघितलं तर ही 14/9 हा विषय आहे. तर हा जो रिपोर्ट आलाय तर त्याच्यामध्ये 4915 म्हणजे 85 तास फक्त बाकी होते. आणि ह्याच्यात आमचा क्लेम आहे, आणि मी जी हनीवेल नावाची कंपनी जी हे इंजिन बनवलं त्या कंपनीच्या मॅनेजरला मराठी कळत असेल ना तर ट्रान्सलेट तुम्ही करा की खरी माहिती ही डीजीसीएला तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून द्यावी लागेल. आम्ही प्रयत्न केला पण ते आम्हाला देत नाही. आमचा अंदाज आहे हे मशीन 5000 त्याचं वय होतं तर हे मशीन 8000 पर्यंत उडलेलं आहे. म्हणजे दादांकडे मशीन देत असताना तसंही त्या मशीनमध्ये काहीच राहिलं नव्हतं आणि त्याची किंमतही खराब झाली होती. आणि मग मुद्दामूनच ह्याच्यामध्ये मशीन सुद्धा देताना खराब क्वालिटीचंच दिलं, नुकसान होताना कमी व्हावं, आणि हा अपघात का घात हा प्रश्न तर त्याच्यामध्ये राहतो. पण हे मेंटेनन्स सगळे बघितल्यानंतर दादांना जे मशीन दिलं Z सिक्युरिटीने असताना सुद्धा व्हीआयपी ट्रॅव्हल होतोय ह्या व्हीएसआर कंपनीला माहिती असताना, एरो या कंपनीला माहिती असताना सुद्धा मशीन हे संपलेलं होतं. आणि तेच मशीन म्हणजे इंजिन त्या विमानाला होतं आणि तेच विमान
हे अजितदादांसाठी त्या ठिकाणी सेवेसाठी दिलं. म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे. इतकं जर कुणी दुर्लक्ष करत असेल एवढ्या मोठ्या व्हीआयपीला, तर कदाचित हा व्हीआयपी फक्त लोकांसाठीच व्हीआयपी मोठा नेता होता, बाकीच्यांना या नेत्याची काहीच किंमत नाही असं आपण म्हणायचं का, असा प्रश्न आम्हा सगळ्यांना निर्माण होतो.